नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. सर्व माहिती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 422वा. या भागामध्ये आपण 1 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा कोणत्या देशाने बांधलेला आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा नुकताच बघा पर्याय क चीन या देशाने बांधला आहे. कोणत्या? तर चीन या देशाने. दोन प्रश्न महत्त्वाचे कव्हर करून घेऊया आणि त्यानंतर याची माहिती पाहूया. भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे बोगदा आपण पाहिला तर तो बघा मुंबई ते दिल्ली या एक्सप्रेसवेवर बांधण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 1, भारतातील सर्वात मोठा बोगदा हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर बांधण्यात येत आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब बोगदा हा कोणत्या महामार्गावर आहे? तर NH44. NH44 वर आहे बघा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा. त्याचं नाव आहे श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा. हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवेवरील बोगदा आहे. लक्षात असू द्या, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे विचारले जाऊ शकतात. हा जो काही भारतातील सर्वात मोठा बोगदा आहे बघा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर बांधण्यात येत आहे, तर तो एकूण 8 पदराचा असणार आहे. किती? एकूण 8 पदराचा. आता घेऊया पहिल्या प्रश्नाची माहिती. तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा चीन या देशाने नुकतंच बांधलेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर शिनजियांग प्रदेशामध्ये तियानशान पर्वतामध्ये हा एक्सप्रेसवे बोगदा जो बांधण्यात आलेला आहे, ज्याची लांबी आपण पाहिली तर 22.13 किलोमीटर. किती? 22.13 किलोमीटर एवढा तो लांब असणार आहे. किती मीटर उंचीवर आहे? तर 3000 मीटर उंचीवर हा बांधण्यात आला असून खर्च एकूण पाहिला तर 54,000 कोटी. किती? 54,000 कोटी एवढा त्या बोगद्याला खर्च आलेला आहे. याची वैशिष्ट्ये आपण पाहिली तर 2 समांतर बोगदे असणार आहेत, प्रत्येकी 2 लेन असणार आहेत. त्यानंतर -42°C थंडीमध्ये हा बांधण्यात आलेला आहे. अत्याधुनिक व्हेंटिलेशन आणि सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी तैनात ह्या करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2, टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन कोणत्या देशाला निर्यात हे केले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पर्याय ब मोरोक्को. मोरोक्को देशाला बघा नुकतंच टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन हे नुकतंच मोरोक्को देशाला निर्यात हे करण्यात आलेले आहे. आता हे जे काही संरक्षण वाहन आहे बघा, तर हे विकसित कोणी केलेले आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने विकसित केलेलं आहे. शॉर्टमध्ये विचारलं जातं TASL, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड. वाहनाचं नाव काय आहे? तर WHAP 8x8. फुल फॉर्ममध्ये पाहिलं तर व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म 8x8 असं त्याचं पूर्ण नाव आहे. हे जे काही या संरक्षण वाहनाचं उत्पादन आहे बघा, तर ते टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि DRDOच्या मदतीने हे याचं उत्पादन हे करण्यात येत आहे. एकूण करार आपण पाहिला तर एकूण करार हा 150 वाहनांचा झाला होता. किती? 150 वाहनांचा. केव्हा झाला होता? तर 2024 मध्ये हा करार झाला होता एकूण 150 वाहनांचा. याची पहिली जी काही तुकडी आहे बघा, तर ती नुकतंच निर्यात करण्यात आलेली आहे डिसेंबर 2025 मध्ये. डिसेंबर 25 मध्ये पहिली डिलिव्हरी ही नुकतंच करण्यात आलेली आहे. एक प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, काही दिवसांपूर्वी भारताचे पहिले संरक्षण उत्पादन प्लांट हे मोरोक्को देशामध्ये ओपन करण्यात आलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, भारताचे पहिले संरक्षण उत्पादन प्लांट हे कोणत्या देशात स्थापित करण्यात आले? तर मोरोक्को देशामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे. आणि याचं उद्घाटन हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत बघा राजनाथ सिंह, तर यांच्या हस्ते सप्टेंबर 2025 मध्ये त्याचं उद्घाटन हे पार पडलं होतं. प्रश्न महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा सांगतो, भारताचे
पहिले संरक्षण उत्पादन प्लांट हे कोणत्या देशात स्थापन करण्यात आले? तर मोरोक्को देशामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, नवी दिल्ली या ठिकाणी 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद 2025 ची थीम ही कोणती आहे? तर नुकतंच बघा, नवी दिल्ली या ठिकाणी 5वी राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद ही आयोजित करण्यात आली आणि त्याची थीम होती पर्याय ड, विकसित भारतासाठी मानवी संसाधन. विकसित भारतासाठी मानवी संसाधन ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेची थीम होती. प्रश्न महत्त्वाचा आहे. अध्यक्ष कोण होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे अध्यक्ष होते. यामागचा उद्देश काय होता? तर राज्य आणि केंद्र सरकारमधील सहकार्य वाढवणे तसेच 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या योजनांवर चर्चा करणे हा यामागचा उद्देश होता. या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेमध्ये बघा, देशभरातील मुख्य सचिव म्हणजेच सर्वोच्च अधिकारी एकत्र येऊन विकासांवर बघा चर्चा करत असतात. सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणाऱ्या धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण तर 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट जर ठरला आहे तर तो आहे बघा धुरंधर आणि हा सध्या खूपच चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यासाठी प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कधी कधी चित्रपटाचे दिग्दर्शक देखील विचारले जातात. जे चर्चेत असतात बघा चित्रपट, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक हे परीक्षेमध्ये विचारले जातात. इथे एकच दिग्दर्शक आपण कव्हर करणार, बाकी 3 जे काही दिग्दर्शक आहेत बघा, तर त्यांनी कोणकोणते चित्रपट हे दिग्दर्शित केलेले आहेत, जर ते आपल्याला येत असतील तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बघा, पर्याय क आदित्य धर हे चर्चेत असणाऱ्या धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यामध्ये कोणी महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे? तर बघा, रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना हे जे काही 3 महत्त्वाचे स्टार आहेत बघा, तर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका ही साकारलेली आहे. जवळपास 1000 कोटी या चित्रपटाने बघा कमाई केली असून हा 2025चा सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. उत्तर लक्षात ठेवायचं आहे. दिग्दर्शक कोण आहेत? तर आदित्य धर आहेत, आदित्य धर. पुढचा 5वा प्रश्न आहे, बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा हा कोठे स्थापित करण्यात आला? तर बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर हा परमरुद्र पर्याय अ IIT पटना या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर IIT पटना या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला परमरुद्र, जो बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर असणार आहे. आता विकसित कोणी केलेलं आहे परमरुद्र? तर CDAC पुणे यांनी बघा ते विकसित केलेले आहे. क्षमता आपण पाहिली तर 838 टेस्लाक्लॉप्स एवढी त्याची क्षमता आहे. प्रति सेकंद 838 ट्रिलियन गणना. नोड्स आपण पाहिले तर 180 कम्प्यूट नोड्स असणार आहेत. फायदा काय आहे? तर हवामान अंदाज, औषध विकास, अंतराळ संशोधन यासाठी त्याचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे केव्हापासून सुरू करण्यात आले होते? तर 2015 पासून. केव्हापासून? 2015 पासून राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे सुरू करण्यात आले होते. भारतात आतापर्यंत 37 सुपर कॉम्प्युटर्स आहेत. किती? 37. 6वा प्रश्न आहे, विलेज रॉकस्टार्स 2 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला? तर विलेज रॉकस्टार्स 2 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा पर्याय क रीमा दास, नाव लक्षात ठेवायचं आहे, रीमा दास यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. न्यूयॉर्क वुमन इन फिल्म अँड टेलिव्हिजन या संस्थेकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आणि या संस्थेकडून काही इतर देखील महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा, आणि त्यामध्ये रीमा दास यांना देखील या महत्त्वाच्या पुरस्काराने बघा गौरविण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आता यांचा चित्रपट कोणता आहे? तर विलेज रॉकस्टार्स 2 हा चित्रपट त्यांचा असून या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा रीमा दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेचा हा पुरस्कार आहे? तर न्यूयॉर्क वुमन इन फिल्म अँड टेलिव्हिजन. 7वा प्रश्न आहे, हुरुन इंडिया
रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO कोण ठरलेले आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO ठरलेले आहेत. पर्याय ड जयश्री उल्लाल. नाव लक्षात असू द्या, जयश्री उल्लाल यांनी बघा सत्या नाडेला झाले, सुंदर पिचाई झाले, तर यांना दोघांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत CEO ठरलेले आहेत जयश्री उल्लाल. आता हा अहवाल कोणाचा आहे? तर हुरून इंडिया रिचचा आहे. कोणाचा? हुरून इंडिया रिचचा. या जयश्री उल्लाल कशाच्या CEO आहेत? तर अरिस्टा नेटवर्क्स. अरिस्टा नेटवर्क्सच्या CEO असून त्याच्या अध्यक्षा देखील जयश्री उल्लाल आहेत. प्रश्न कधी कधी फिरवून विचारला जाईल. अरिस्टा नेटवर्क्सच्या सध्याच्या अध्यक्षा व CEO कोण आहे? तर जयश्री उल्लाल आहेत. जयश्री उल्लाल. 8वा प्रश्न आहे, नुकतंच नवीन कोलेम्बोला कीटकाचा शोध हा कोणत्या ठिकाणी लागलेला आहे? तर नुकतंच नवीन कोलेम्बोला कीटकाचा शोध हा पर्याय क सिक्कीम राज्यामध्ये लागलेला. कुठे? सिक्कीम राज्यामध्ये. नाव काय आहे? तर नीलस सिक्किमेन्सिस. नीलस सिक्किमेन्सिस असं त्याचं नाव आहे आणि या कीटकाचा शोध हा सिक्कीम या राज्यामध्ये लागलेला आहे. आता शोधला कोणी आहे? तर झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याचा शोध हा घेतलेला आहे. अतिशय लहान मातीतील हा कीटक आहे जो 1 ते 2 मिमीचा आहे. किती? 1 ते 2 मिमीचा आहे, जो अतिशय लहान मातीतील कीटक आहे. वैशिष्ट्य काय आहेत? तर डोळे नसणारा आणि स्प्रिंगटेल म्हणजेच उडी मारणारा हा कीटक आहे. हा जो काही कीटक आहे बघा, तर हा भारतातील बघा नीलस जिनसचा नीलस जिनसची पहिली प्रजाती असणार आहे बघा. नीलस जिनसची पहिली प्रजाती. मित्रांनो, हे झाले माहिती सगळं करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न पहिला होता, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा कोणत्या देशाने बांधला आहे? तर पर्याय क चीन या देशाने जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा बांधलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन कोणत्या देशाला निर्यात केले आहे? तर मोरोक्को देशाला निर्यात केलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथील 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद 2025 ची थीम काय आहे? तर पर्याय ड विकसित भारतासाठी मानवी संसाधन या वर्षीची थीम आहे. चौथा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणाऱ्या धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर आदित्य धर हे सध्या चर्चेत असणाऱ्या धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 5वा, बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा हा कोठे स्थापित करण्यात आला? तर IIT पटना या ठिकाणी बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रा हा स्थापित करण्यात आलेला आहे. CDAC पुणेने हा विकसित केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, विलेज रॉकस्टार्स 2 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क रीमा दास यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 7वा प्रश्न आहे, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO कोण ठरले आहेत? तर पर्याय ड जयश्री उल्लाल हे हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO ठरलेले आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच नवीन कोलेम्बोला कीटकाचा शोध हा कोठे लागला आहे? तर पर्याय क सिक्कीम राज्यामध्ये बघा नवीन कोलेम्बोला कीटकाचा शोध हा नुकतंच लागलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.